फुलादी निर्धारामुच असुरबळाची खंत नसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील अमुच्या वज्राहूनही बळवंत असे, मरण मारून पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी, रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार मंडळी, रामराम सर्वांचं पुन्हा एकदा स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिलं प्री क्वार्टर फायनलचा सामना, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या बॉलवरती अनिकेत पवळे कॅप्टनच्या बॅटमधून चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या चौकारानं संघाच्या दोफलगडचा श्री गणेशा मैदानामध्ये झालाय. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. सरपंच आदरणीय उमेशजी अंग्रे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभाग म्हणतोय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नॉट आऊट या सामन्यामध्ये शेवटपर्यंत तनुज यांनी जर खेळी साकारली तर प्रवीण शेठ कुंभार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस. यावेळेस काय होतंय, अनिकेत पवळे मैदानाच्या आतमध्ये झेल बाद होईल. एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतोय. विकेट, फलंदाज बाद. एक गडी बाद, दौफुलकावरती 6 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज, न्यू बॅटर चैतन्य गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदीच पहिल्या लीग मॅचेस मध्ये ते जरूर अवेलेबल नव्हते, परंतु मैदानाच्या आतमध्ये या महत्त्वाच्या सामन्यामध्ये ते उपस्थित झालेत. मनापासून हार्दिक स्वागत आहे. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतो ॲडव्होकेट मिलिंद सनस यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. ॲडव्होकेट भरताबा माझिरे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस हॅट्रिकसाठी असेल. 6 धावा दौफल कव्हर, गोलंदाज मिलिंद सनस. राहुल इंगवले यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू फेकले गेलेत, 6 धावा दौफल कव्हर. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चैतन्यच्या बॅट मधून ऑन साइडला फिल्डर सागर आंग्रे थोडेसे फंबल मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती 2 धावा मिळतील. या अगोदरचा सामना नेल बॅटिंग मुकाबला अक्षरशः होता. तब्बल एका पाठोपाठ एक 6 चेंडू वाईड बॉल फेकले गेले, परंतु अखेर रामेश्वर क्रिकेट क्लब किमसेवाडी या टीमनं बाजी मारली. सामना ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस निश्चितच प्रेक्षक गॅलरीच्या बाजूला मी खरं तर उभा होतो. किमसेवाडी टीमचे बरेचसे समर्थक त्या प्रेक्षक गॅलरीजमध्ये होते. प्रत्येक चेंडूवरती त्या डगआउटमधून मोठमोठे आवाज, मोठमोठ्या घोषणा आपल्या संघाला खरं तर चेअरअप करणाऱ्या येत होत्या. निश्चितच खराब जर घटना घडली तर त्या ठिकाणी बरेचसे आरडाओरडा पाहायला मिळत होता, परंतु क्रिकेटवरती असणारं प्रेम खऱ्या अर्थानं किमसेवाडी संघाचे सर्व पाठीराखे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच षटक क्रमांक पहिलं संपले, दाफोल कव्हर धावा आहेत त्या 8. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी बुगाव क्रिकेटला बुगाव या संघानं निश्चितच या सामन्यामध्ये जर बाजी मारली तर सन्माननीय उद्योजक माऊली दत्ता गावडे यांच्या माध्यमातून तब्बल 7000 रुपयांचं बक्षीस टीमसाठी असणार आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील माऊली दत्त्यांचं निश्चितच बक्षीस आपण पाहिलं. याही मॅचमध्ये ते बक्षीस असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक पहिलं संपलंय. तनुज पवळे मुळशी तालुक्याचा बायकरमॅन, मुळशी तालुक्याची रन मशीन, कित्येक उपाधी मित्रांनो या खेळाडूला दिली गेली. आणि केवळ या खेळाडूला त्या संबोधना नाहीये, तर या खेळाडूनं आपल्या खेळामधून खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध केलंय. ते मोठमोठे किताब या खेळाडूनं आपल्या नावावरती केलेत. तो मुळशी तालुक्याची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा बायकरमॅन तनुज पवळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरे घेऊन तितक्याच ताकदीचा तितकाच अनुभवी असलेला गोलंदाज प्रदीप पवार षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये एक निर्णायक विकेट खऱ्या अर्थानं प्रदीप पवार यांनी टिपली. निखिल शिंदेला खरं तर याच्या
विरोधामध्ये जो सामना होता त्यामध्ये बाद करण्यामध्ये यश मिळवलं होतं. पाहूयात तनुज. पहिला चेंडू शपल होऊन खेळतायच स्क्वेअर लेग मध्ये. अगदीच आपण पाहतोय बॅकवर्ड डिव्हिजन मध्ये मैदानाच्या आतमध्ये फिल्डर तैनात. कुठल्याही प्रकारचे धाव पहिल्या चेंडूवरती घेतली जाणार नाही. डोकं शांत ठेवून डोक्यावरती बर्फ ठेवून इथे तनुज पौळीला खेळी साकारावी लागणार आहे. कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय महत्वाचा सामना आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं प्रदीप पवार या गोलंदाजाकडे देखील मोठी क्षमता आहे. परंतु आखूड टप्प्याचा बॉल शॉर्ट पिच चेंडूवरती घेतलाय. पुरेपूर समाचार तनुज पौळेच्या बॅटमधून ये लगा ब्रँडेड सिक्सर. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरं दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा तनुज कवळेचा जबरदस्त स्ट्रोक. सौंदर्य दाखवणारा एक देखना चौकार. 4 धावा. एक गडी बाद. फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. अमोल भाऊ हॅलो चेक. हॅलो चेक. मैदानाच्या आतमध्ये दफलकावरती आपण पाहतोय 24 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू आणि 16 धावांची खेळी. तनुज पौळे पहिल्या चेंडूवरती मित्रांनो थोडासा शांत पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला परंतु षटकार चौकार आणि षटकार निश्चितच आपण पाहतोय तनुज पौळेच्या बॅटमधून येत आहेत. चांगले संकेत पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट संघासाठी आहेत. तनुज पौळेची बॅट मैदानामध्ये तळपते परंतु प्रदीप पवार पाहूया कशा प्रकारचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतील. निश्चितच अनुभवी गोलंदाज प्रदीप आहेत. ऑफ स्टंपला शपल होऊन पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषा पार. हसते हसते कट जाहीर असते. 4 रन्स चौकार. मैदानाच्या आतमध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रदीप पवार 5 चेंडूवरती बरेचसे महागडे ठरत आहेत. मैदानाच्या आतमध्ये तब्बल आणि तब्बल यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर करत मिलिंद सनस यांचा पाठलाग सुरू आहे परंतु शर्यत तिथे चेंडू जिंकेल आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार आल्या. तब्बल 24 धावा षटक क्रमांक 2 मध्ये. एक गडी बाद धावफलकावर धावा आहेत त्या 32. 2 षटकांच्या खेळीस O2 डीजे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 32 धावा ज्या धावफलकावरत आहेत. आज खऱ्या अर्थानं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये भुगाव क्रिकेटला भुगाव आणि पिरंगुट क्रिकेटला पिरंगुट
हे दोन संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, त्यामुळे मैदानाच्या चारही बाजूस जर पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या दोन्ही संघांना सपोर्ट करण्यासाठी या दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं उपस्थित झालेले आहेत. या उपस्थित झालेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुमच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडूचा डाव संपलाय. टॉफलकावर धावा आहेत त्या 32. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये चैतन्य गोळे 2 चेंडू 2, तनुज पवळे 6 चेंडू आणि 24 धावा. एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. बत्तीस धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मिलिंद सनस षटक क्रमांक 3 मध्ये या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं निलेश यांच्याकडे आपण मिलिंद यांच्याकडे आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये 32 धावा धावफलकावरती आहेत. चैतन्य गोळे आक्रमणाचा प्रयत्न इष्टांच्या पाठीमागे अतुल शेडगेकडून थोडीशी चुकी होते. चेंडू निसटला गेलाय. बाईच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये मिळेल एक धाव आणि या एका धावेच्या बरोबरच संघाचा धावफलक ना तेरी ना मेरी धावा आहेत. डबल तिरी अर्थात 33 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन विजयभाऊ गोडांबे आणि मंगेश गोळे या मान्यवरांचं शुभागमन मनापासून स्वागत आहे. आयोजक कमिटीने खऱ्या अर्थानं मित्रांनो आज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल ठेवली, परंतु आज खरं तर भुगाव आणि पेरंगुट संघ मैदानावरती खेळतायत, त्यामुळे आयोजक कमिटीनं या दरम्यान तनुज पवळेच्या बॅटमधून एक ताकदवर तडाखा, वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक, ये लगा तनुज पवळे का ब्रांडेड सिक्सर. एकोणचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चर्चा साधली होती खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या बक्षिसाबद्दल. आज लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला सायकल मिळणार आहे. 10 रुपयात तुम्हाला स्पोर्ट्स सायकल आहे. 10 रुपयात तुम्हाला 15 किलोचा बकरा लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळेल. दरम्यान पुण्याच्या इनसाइड आउट, यावेळेस मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, दर्शक बने दिवाने. तनुज पवळेची बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी आहे. चौकार. त्रेचाळीस धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत. दरम्यानच्या काळामध्ये यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अडवला गेला. दरम्यानच्या काळामध्ये इथे आपण पाहतोय 2 धाव मिळतील. एक गडी बाद. 45 धावा धावफलकावरत आहेत. अगोपाठच्या 3 षटकारांसाठी तनुज पवळेसाठी पारितोषिक असेल. स्पर्धेचे प्रमुख आयोजक अष्टपैलू खेळाडू मयूर शेठ गंजावणे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आणि करण शेडगेच्या प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं बक्षीस. गोलंदाज तयार. यावेळेस तनुज पवळे स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल, वाघाची दहाड, फोडतोय पहाड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. 51 धावा संघाचं अर्धशतक पूर्ण होतोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि वैयक्तिक 10 चेंडू 42 धाव्यांची खेळी तनुज पवळे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य आहे. संतोष काका पानसरे यांचं शुभागमन मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे संतोष भाऊ जोरी यांच्या वतीनं तनुज पवळेनं जर 50 पूर्ण केली तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 10 चेंडू वैयक्तिक तनुज पवळे खेळलेत. तब्बल 420 चा स्ट्राईक रेट आहे मित्रांनो. आणि या 10 चेंडू पैकी पहिला चेंडू तनुज डॉट खेळले होते. मैदानाच्या आतमध्ये 51 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकाचा शेवटचा बॉल आहे. पाहूया तनुज कशा प्रकारे हा चेंडू फेस करतील. हलक्या हाताने सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील की मोठ्या फटक्यासाठी जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मिलिंद सनस तितकाच ताकदवर गोलंदाज आहे
कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा मिलिंद सनस. शेवटचा बॉल तोफा दिलाय दोन्ही हातानं, हा तोफा कबूल केलाय. चेंडू मात्र पोहोचेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पाठीमागून लॉंग लेग मध्ये सीमारेषा पार. चौकार. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली भीमरसाठी. तिसरे पंच आपल्याला निर्णय कळवतील निश्चितच. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. फेअर डिलिव्हरी आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच चौकार या चेंडूवरती येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. 55 धावा ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. 18 चेंडूंचा डाव संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. भुगाव क्रिकेट क्लब भुगाव हा संघ देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला सागर आंग्रे, मिलिंद सनस सारखे खरं तर घातक विस्फोटक फलंदाज या संघामध्ये आहे. चैतन्य गोळे एक सेन्सिबल क्रिकेट चैतन्याच्या माध्यमातून खेळलं जाते. आपला साथीदार खऱ्या अर्थाने भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तो षटकार आणि चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. मला जास्ती काही करायची गरज नाहीये, केवळ एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलीये. तनुज पवळे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि 46 धाव्यांची खेळी तनुज पवळे साकारतायत. पाहूया 12 चेंडूंवरती तनुज पवळे मैदानाच्या आतमध्ये 50 पूर्ण करतील का. परंतु गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज किरण काका गावडे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस तनुजच्या बॅटमधून मिस टाइम फटका ऑन साइडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक करेल चुकी आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. वैयक्तिक 12 चेंडू आणि 50 धावा. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा तनुज पवळेसाठी. संपूर्ण टीमचे डगआउट मधील मेंबर स्टँडिंग ओवेशन मिळतंय. उभे राहिलेत, हात वरती करून टाळ्यांचा कडकडाट करतायत. तुम्ही निश्चितच चांगला खेळ साकारा, तुम्हाला कौतुकाची थाप मिळणार आहे. वैयक्तिक 12 चेंडू आणि 50 धावा तनुज पवळेच्या बॅटमधून आल्यात. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 60 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आहेत. सचिन भाऊ कुडले आणि अतुलजी पवार या मान्यवरांचं शुभागमन मनापासून स्वागत आहे. यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 60 धावा ज्या धावफलकावरती आहेत. धावफलकावरती मित्रांनो 60 धावा आहेत आणि यापैकी 13 चेंडू आणि 50 धावा ह्या तनुज पवळेच्या बॅटमधून आल्यात. मुळशी तालुक्याची रन मशीन उगाच्या खेळाडूला म्हणत नाही. एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद खऱ्या अर्थानं या खेळाडूमध्ये आहे. परंतु किरण गावडे चांगलं कमबॅक करतायत. मैदानामध्ये लागोपाठचे 2 चेंडू डॉट. 60 धावा धावफलकावरती स्थिर. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी शगुनदादा करंजावणे यांच्या माध्यमातून तनुजसाठी बक्षीस आहे 1000 रुपयांचं. 60 धावा धावफलकावरती. बराच काळ 60 अंकावरती संघाचा धावफलक स्थिरावले. फुलरलिनचा बॉल वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न करत होता मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय मिळेल एकेरी धाव आणि या एका धावेच्या बरोबरच संघाचा स्कोर पुढे जाईल 61 धावा.
चैतन्य गुळण देखील आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तनुजच्या बॅटमधून धावा येत आहेत, परंतु चैतन्याला देखील इथे निश्चितच त्याची साथ देणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे चौकार षटकार खेळावे लागणार आहेत. 61 धावा, परंतु गोलंदाज किरण गावडे आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त 6 धावा खर्च केल्यात. दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत. विकेटचा प्रयत्न यावेळेस फ्रंट फुटला पुढे घेत क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक सागर अंग्रेला बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा असेल षटकार. षटक क्रमांक संपलं जाईल. चौथ्या क्रमांकाचं 67 रन, 67 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक फलंदाज केवळ बाद झालाय. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. रन, लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये अजूनही मित्रांनो 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामन्यातील अंतिम षटक, सामन्यातील नायक खलनायक ठरवणार हे अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कॅप्टन सागर अंग्रे गोलंदाजीच्या मार्कवर तयार होत आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर शत्रू म्हणून उभे राहताना जे निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वी दाखल होणारा संघ खऱ्या अर्थाने ठरलाय श्री रामेश्वर क्रिकेट क्लब किमसेवाडी. या सीझनला निश्चितच ते प्रथमताच बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. मग करा क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पोहोचताना पाहायला मिळतील. निश्चितच तो सामना जिंकल्यानंतर ते बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतील, परंतु मैदानामध्ये या दोन संघांमध्ये कुठला संघ जिंकेल, कुठला संघ त्या क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू, अंतिम षटक. सागर तयार. पहिला चेंडू सागरचा, यावेळेस मात्र आपण पाहतो डाव्या एष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धनेश्वरजी भरतवंशी आणि सन्मान्य निरंजन माझिरे, अतुलजी पवार या सर्व मान्यवर मंडळींचं शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट या खेळाचे असणारे दर्दी प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मैदानाच्या चहू बाजून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक ऑफ द हँड, स्लोवर वन चकवलंय तनुजला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. इथे मात्र सुटका मिळणार नाही. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल टिपलाय. फलंदाज तनुज पवळे बॅक टू द पवेलियन. अडुसष्ट धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचा आव्हानणारी खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अगदीच उद्याच्या दिवसामध्ये फायनलच्या काही 2 ते 3 सामन्यांमध्ये निश्चितच चिअर गर्ल्स आपल्याला निश्चितच तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतील. ज्या प्रकारे आपण पाहतो IPLच्या सामन्यांमध्ये, इंटरनॅशनल सामन्यांमध्ये त्या ठिकाणी चिअर गर्ल्स निश्चितच चिअरअप करण्यासाठी असतात. तो स्टेजची उभारणी देखील मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सुरू. दरम्यान तेजसच्या बॅटमधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. 4 धावा चौकार. सन्माननीय संतोष माझिरे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलं मनापासून स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकार येतोय. 2 गडी बाद, 72 धावा धावफलकावरत आहेत. अगदीच आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अजय आवळे सर आहेत. सुरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये निक्सन सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये महेश जाधव सर आपल्याला पाहायला मिळतात. निक्सन सरांबद्दल निश्चितच मित्रांनो थोडीशी चर्चा जरूर करील, त्याच्याबद्दल निश्चितच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. दरम्यान यावेळेस गोलटप्प्याचा बॉल खोदून काढलाय ऑन साईडला. फिल्डर मात्र डीप मिड विकेट मधून
काऊ कॉर्नर रिजनला पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांचं बोट इथे मात्र आकाशाकडे. चैतन्य गोळे दुसऱ्या धावेसाठी होतोय धावबाच्या स्वरूपात बाद, विकेट. विकेट त्या ठिकाणी त्याग केला आपण असं म्हणू. तेजसच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत, त्यासाठी त्याला स्ट्राईक निश्चितच असणं गरजेचं आहे. डिक्सन सराबद्दल मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो, खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण पुणे परिसरामध्ये डान्सिंग अंपायर म्हणून खऱ्या अर्थानं मित्रांनो या निक्सन सरांची ओळख आहे. निश्चितच क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्यांची डान्सिंग अंपायर देखील आपण पाहू. आतापर्यंत इथं कुणाला मित्रांनो माहिती नव्हतं, परंतु निक्सन सर डान्सिंग अंपायर जे क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये सर्वांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतील. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये थोडीशी त्यांची झलक आपल्याला पाहायला मिळेल. उद्या फायनलच्या दिवसामध्ये निक्सन सर आपल्या सोबत असणार आहेत. निश्चितच एका बाजूने चिअर गर्ल्स, दुसऱ्या बाजूने निक्सन सर देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. दरम्यान यावेळेस 6 चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे. प्रदीप चेंडूला कव्हर करतायत, फेकतायत, तोपर्यंत मिळतायत 2 धावा. या 2 धाव्यांच्या मधनं 3 गडी बाद, 75 धावा ज्या धावफलकावरत आहेत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं मित्रांनो कला असते. निक्सन सरांची कला जी निश्चितच तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान 1 चेंडू शिल्लक, 3 गडी बाद, 75, 75 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. सागर अंगरे तयार. आतापर्यंत 8 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू पाहूया मैदानाच्या आतमध्ये सागर. यावेळेस क्लीन बॉल खेळले तेजसला मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती विकेट. पहिला डाव संपलाय. बनवल्या गेल्या त्या 75 धावा. आव्हान असेल ते 76 धाव्यांचं. पहिला डाव मित्रांनो निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 75 धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये तब्बल आणि तब्बल धावफलकावरती होत्या त्या. निश्चितच 3 ओव्हरमध्ये 55 धावा धावफलकावरती होत्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत त्या 20 धावा. टीम्सला विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये येताना बाहेर जाताना लाईनअप करून आत यायचंय, बाहेर जायचंय. एका ओळीमध्ये एका रांगेमध्ये आपण विनंती असणार आहे. थँक्यू डीजे. लॉर्ड्स हे क्वार्टर फायनलची मॅच झाल्यानंतर, एक इनिंग झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या दिवसामध्ये मुळशी सम्राट कासारसाई संघाने बाजी मारली. दुसऱ्या दिवसामध्ये महाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बाजी मारलेली आपण पाहिजे. दरम्यान तुषार भाऊ करंजवणे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. आपलं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. यांच्या माध्यमातून आपल्याला 6व्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. असे बक्षीसदाते माजी सरपंच आदरणीय कुणालजी भरतवंशी या मान्यवरांचं शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती यायचे. दिवस क्रमांक 3 मध्ये खऱ्या अर्थानं श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघानं बाजी मारलेली आपण पाहिले. दिवस क्रमांक 4 मध्ये मित्रांनो अभिजिता दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन या संघानं बाजी मारली आहे. दिवस क्रमांक 5 मध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब या संघानं बाजी मारली आहे. तर आजचा दिवस क्रमांक 6 कुठल्या संघाच्या नावावरती होणार ते मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 75 धावा नोंदवल्या गेल्या, 76 धावांचं आव्हान आहे. निश्चितच मित्रांनो उद्याच्या फायनलच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी निश्चितच मोठी LED स्क्रीन असणार आहे. तुम्ही मैदानावरती लाईव्ह मॅच देखील पाहू शकता. त्या स्क्रीनवरती तुम्हाला ॲक्शन रिप्ले देखील खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. निश्चितच आपण पाहतो एक जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांसाठी कुठल्याच गोष्टीची उणीव नसणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. लकी ड्रॉचे कुपन्स दिले जातात मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला.
10 रुपयात तुम्हाला 15 किलोचा बकरा मिळेल, 10 रुपयात तुम्हाला सायकल मिळू शकते मित्रांनो. 10 रुपयाचं एक कुपन काढा आणि आपलं नशीब आजमावा. थोड्या वेळापूर्वी मी त्या ठिकाणी त्या कक्षाजवळ होतो. प्रत्येक जण येतोय 10चं बकरं द्या, प्रत्येक जण येतोय 10ची सायकल द्या. निश्चितच म्हणायला गोष्टी सोप्या आहेत, परंतु आयोजकांनी मोठी मेहनत घेतलेली आहे मित्रांनो. निश्चितच हे आयोजक मंडळींचे कष्ट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रदेशच्या निमित्तानं महेशजी शितोळे यांचं शुभागमन. कासारंबोलीचे माजी सरपंच सन्माननीय माजी उपसरपंच प्रकाशजी कांबळे या मान्यवरांचं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. 75 बनवल्या गेल्यात. 76 धावेंचं आव्हान आहे. 30 चेंडू 76 धावा. पाठलागाला होईल सुरुवात. सागर आंग्रे आणि मिलिंद सनस ही जोडी. आदरणीय माऊली तात्या गावडे या मान्यवरांचं शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. भुगाव संघ जर जिंकला तर तब्बल 7,000 रुपयांचं बक्षीस उद्योजक माऊली तात्या गावडे हे टीमला देणार आहेत. आपलं मनापासून आभार आहे. विनंती आहे व्यासपीठावरती या. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं निलेश दादा गोळे गोलंदाजीच्या मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडला मिलिंद सनस पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू उडवला हवेत. ऑन साइडला फिल्डर बन गया दर्शक. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत षटकार. मित्रांनो जे लकी ड्रॉ साठी बकरं आहे 15 किलोचं ते बकरं या ठिकाणी आलेलं आहे. निश्चितच ज्यांनी घेऊन आलेत त्या मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. त्यांचं नाव आहे फयाज भाई. आपलं मनापासून स्वागत. तुम्ही बकरं घेऊन आलात, मनापासून आभार. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते. याच हास्यासाठी मित्रांनो इतका अट्टहास या आयोजक कमिटीने केलेला आहे. येस, कासारंबोली करंडकाचे प्रमुख आयोजक सन्माननीय समीर शेठ शिंदे उद्योजक या मान्यवरांचं शुभागमन. मनापासून स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू हवेत. फटका फसलाय. तनुष पवळे डाऊन द बॉल. झेल टिपलाय. पहिला विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा. विकेटचं बटन. फलंदाज बाद. कार्यकर याही मान्यवरांचं शुभागमन. मनापासून स्वागत. लाईव्ह स्क्रीनवरती लाईव्ह प्रेक्षक देखील मित्रांनो पाहू शकाल. ते लकी ड्रॉ साठी 15 किलोचं बकरा आहे. फैयाजबाई घेऊन आलेत. निश्चितच मयूर भाऊ सोय लावतायत कशा प्रकारे त्याला ठेवायचं, पळून नाही गेलं पाहिजे यासाठी दोरी बांधतायत. निश्चितच 15 किलोचा बकऱ्याचा तर मानकरी कोण असेल याची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे. जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक पहिलं. पहिल्या चेंडूवर षटकार आला. वाटलं होतं मिलिंद सनस मैदानामध्ये मोठी इनिंग आपल्या टीमसाठी खेळतील, परंतु निश्चितच एक फलंदाज मिलिंद सनस दुसऱ्या चेंडूवरती बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये निलेश दादा गोळे विकेट टू विकेट गोलंदाजी करणारे. पहिला चेंडू देखील अगदी 3 स्टंपच्या मधोमध होता. दुसरा चेंडू देखील तशाच स्वरूपाचा. मैदानाच्या आतमध्ये त्या चेंडूवरती विकेट आलाय. फलंदाज मिलिंद सनस बाद झालेत. एक गडी बाद. 6 धावा द फुलकावरती. 70 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. जसं जसं सामना मित्रांनो रंगेल तसं तसं प्रेक्षकांची गर्दी ही आणखीन वाढताना पाहायला मिळेल. कारण भुगाव आणि पिरंगुटी हाकेच्या अंतरावरती असणारी गाव आहेत. निश्चितच आपण पाहतोय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज यार हो ज्यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेर बाजू सोडून घेणारा लेग ब्रेक. धावबादची संधी यष्ट्यांच्या पाठीमागून थेट पैकी गेली, परंतु इथे सागर आंग्रे बाल बचावलाय. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव या चेंडूवरती मिळेल. या एका धावेनं संघाचा दफलक पुढे जाईल. 7 धावा ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 चेंडू आणि 69 धाव्यांचं आव्हान जे अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहे. निश्चितच मॅच रंगताना जे पाहायला मिळणार आहे. कोण जिंकेल या सामन्यामध्ये उत्कंठा शिगेला पोहोचले. काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. 27 चेंडू 69 धाव्यांची गरज. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत आहे. करून जास्त यार यावेळेस सागर आंग्रे ऑफ स्टंपला चप्पल होऊन ऑन साइडला ज्या ठिकाणी फिल्डर डीप मध्ये नाहीये त्या ठिकाणी फटका अर्थात डीप स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. सुंदर फटका. एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन सागर मैदानामध्ये खेळतायत. मिलिंद सनस बाद झाल्यानंतर सागर आंग्रे यांना त्यांच्या विकेटची महत्व माहिती आहे. त्यांच्या विकेटची अहमियत त्यांना माहित आहे. 2 धावा चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरच्या धावा आहेत त्या 9. या स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. आयोजक मंडळींची मोठी मेहनत, मान्यवरांचं मोलाचं सहकार्य आणि तदनंतर उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखना सोहळा. लाख मोलाची स्पर्धा लखपती टुर्नामेंट स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश दादा गोळे तयार होत आहेत. सागर आंग्रे रिव्हर्स साठी सज्ज होते आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू जाऊन पोहोचतोय डीप पॉइंट सीमारेषा पार. येतोय बुलंदी षटकार. एक गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 15. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक. एक मोठी ओव्हर भुगाव संघासाठी येणार का. निलेश दादा कमबॅक करणार का. खूप सारे प्रश्न आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. ओ यावेळेस इथे मात्र बीमर चेंडू पंचांनी इशारा कळवलाय. नो बॉल. ओ हो सागर आंग्रे यांनी आपल्या चेहऱ्यावरती हात ठेवलाय. षटकाराचाच खरं तर हा चेंडू होता. अशा प्रकारचे संकेत निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. फ्री हिट ऑन. गोलंदाज निलेश दादा गोळे तयार. फ्री हिटचा चेंडू रिव्हर्स विशिटचा प्रयत्न. जरूर नो बॉल गेलाय परंतु जास्तीचं नुकसान इथे पिरंगुट संघाला झालेलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आल्यात त्या एका षटकाच्या अखेरीस 16 धावा. शेवटचे 24 चेंडू 60 धावांची गरज. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. एक महत्वाचा विकेट मिलिंद सनस मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत परंतु मॅच अजूनही ऑन आहे. 24 चेंडू 60 धावा. सागर आंग्रे सातत्यानं मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू आहे. मुळशी तालुक्याच्या टीम कडून या तालुक्याच्या टीमला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं कठीण परिस्थितीमध्ये मॅच आपल्या खांद्यावरती घेऊन खेळणारा हा खेळाडू सागर आंग्रे. एक गडी बाद. 16 धावा धावफलकावरती आहेत. सागर आंग्रे यांचे पिताश्री सन्माननीय प्रमोदजी आंग्रे साहेब देखील मध्ये सकाळच्या सत्रापासून खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. अगदीच दिवस क्रमांक 1 पासून प्रमोदजी आंग्रे यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. आपलं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणारे प्रमोदजी आंग्रे यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 24 चेंडू 60 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज मुळशी एक्सप्रेस यश पवळे. यावेळेसचा चेंडू स्क्वेअर कटचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. जसा डॉट बॉल आला तसा पिरंगुटच्या संघामधून टाळ्यांचा कडकडाट होतोय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. एक गडी बाद 16 धावा. पहिल्या 2 सामन्यांमध्ये यश पवळेनं तब्बल 5 विकेट आपल्या नावावरती केलेत. विकेट टेकर गोलंदाज आहे परंतु या प्री क्वार्टरच्या मॅच मध्ये निश्चितच एक दर्जेदार खेळ तुम्हाला साकारावा लागेल. 23 चेंडू 60 धावा. चेंडू येण्याच्या पूर्वी बॅटर शफल झाले परंतु इथे पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. करण शेडगे साठी देखील बक्षीस या ठिकाणी असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार करण शेडगे यांनी जर खेळले तर तोरणा हॉटेलचे सर्व आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मयूर शेटकरंजवणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस करण शेडगे साठी असेल. अमोलदादा भरतवंशी यांचे 1000 रुपये.
ओहो करण करण पुन्हा एकदा बीट होतोय. मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. स्वतःची अवकात इथं दाखवायची आहे. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य आज सिद्ध करायचंय. शेवटचे 22 चेंडू बनवायचे 59 धावा. यश पवळे 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. निश्चितच 2 डॉट बॉल आहे, परंतु 1 वाईडची धाव त्यानं खर्च केली. यावेळेस ओव्हर पिचचा बॉल. पुन्हा एकदा करण इथे बीट होत आहेत. स्वतःवरती नाराजगी करण व्यक्त करतायत. मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती करण यांना प्रमोट केलं गेलंय. अलीकडच्या काळामध्ये करण भन्नाट फॉर्म मध्ये आहेत, परंतु या प्री क्वार्टरच्या मॅच मध्ये तब्बल 3 चेंडू डॉट आलेत. एका चेंडूला अनन्यसाधारण असं महत्व आहे. एका चेंडूची किंमत ही सोन्यासारखी आहे. निश्चितच 17 धावा धावफलकावरती. ओहो यश पवळे वॉट बॉलिंग, जबरदस्त चेंडू. प्रत्येक चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चितच वेगवेगळ्या टप्प्यावरती आहेत. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आहे. हा चेंडू थोडासा बाहेर वळण घेणारा, या अगोदरचा बॉल थोडासा आतमध्ये वळणारा, ही खासियत यश पवळेची आहे. मुळशी एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेला यश मैदानाच्या आतमध्ये तयार. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू हवाई सफर केलाय करण शेडगे. ताकद नजाकत कल्पकता, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅट मधून षटकार आलाय. एक गडी बाद. 23 धावा. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. पुढे सरसावत, त्यावेळेस चेंडू मात्र डीप कव्हर पॉइंटला, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. त्याचे 12 चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपलाय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बिगिट आलेत, 1 षटकार चौकार आलाय. 11 धावा या ओव्हर मधून येत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचं वेगळे पण मित्रांनो जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आहे. मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. पहिली विकेट हॅट्रिक आणि पहिल्या मेडन ओव्हरसाठी हे बक्षीस असणार आहे. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली. लवळे संघाचे कॅप्टन सिकंदर भोसले यांनी तो विक्रम केलेला आहे. निश्चितच त्यांना स्पोर्ट्स सायकल ही फायनलच्या दिवसामध्ये प्रदान केली जाईल. परंतु मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये अजून मात्र कुठल्याही गोलंदाजाने फेकली नाहीये. बऱ्याचशा गोलंदाजांनी प्रयत्न केला, पण निश्चितच तिथे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात धाव त्या षटकामध्ये खर्च झाली आणि मैदानामध्ये अजूनही मेडन ओव्हर पाहायला मिळत नाहीये. पहिली मेडन ओव्हर, पहिली विकेट हॅट्रिक, या खरं तर विशेष बक्षीस सायकल आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान सागर स्वीप करण्याचा प्रयत्न करतायत. इथे पहिला चेंडू मनोज पवार सरांचा मैदानामध्ये आलाय. डॉट बॉल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. 49 धावांची गरज. तुडुंब भरले नदी नाले, सर सागराची येईल काय. लाखो झाले खेळ तरी, खेळ क्रिकेट सारखा होईल काय. तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ, ज्या खेळानं खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना वेळ लावलंय, तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. 17 चेंडू 49 धावा. गोलंदाज मनोज पवार यावेळेस सरळ बॅटनं फटका खेळलाय. दुसऱ्या टप्प्यावर तनु चेंडूला कव्हर करतील. एकेरी धाव या चेंडूवरती. फेकी इथे अस्ताव्यस्त कलेक्शन मध्ये गडबड, आणि दरम्यान इथे डायरेक्ट हिट होते. ओ हो गई गलती, हो गई बोल. मैदानाच्या आतमध्ये रनआउटची येते विकेट. अति घाई, अति लोभ इथे चांगला नाही. मैदानामध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 धावा मिळणार आहेत. सागर आंग्रे ज्या प्रकारे उल्लेख केला सिच्युएशन हँडल करून खऱ्या अर्थानं मित्रांनो हा खेळणारा खेळाडू आहे. मॅच आपल्या खांद्यावरती घेऊन खेळणारा हा खेळाडू आहे. मैदानामध्ये ज्या ठिकाणी फिल्डर नाहीये, ज्या ठिकाणी फिल्डर बराचसा दूरवरती आहे, त्या क्षेत्रामध्ये सागर आंग्रे चेंडू पिक करून खेळतायत. गोलंदाज तयार. ओ यावेळेस पुन्हा एकदा इथे स्टँडच्या पाठीमागे वा सुंदर कामकाज ॲडव्होकेट अंबित उर्फ नंदूभाऊ गोळे करतायत. जरूर चेंडू निसटलाय परंतु बॅटरला कुठल्याही प्रकारे तिथे हालचाल करण्याची संधी दिली नाही. मैदानामध्ये डॉट बॉल येतोय. 14 चेंडू आणि 46 धावा. 2 गडी बाद धावफलकावर धावा आहेत 33. 14 चेंडू 46 धावांची गरज. यावेळेस रिव्हर्स विकेट लवर फुल टॉस वरती सागर आंग्रेचा धूमधडाका. सागर आंग्रेचा बिग ब्लास्ट येतोय चौकार. गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 34. शेवटचे 13 चेंडू आणि 42 धावांची गरज. या अगोदरचा सामना देखील मित्रांनो आपण पाहिला. तो सामना 12 चेंडू आणि माझ्या मते जवळपास 42 का 44 वरती तो सामना होता. शेवटचे 13 चेंडू आता या मैदानामध्ये बनवायच्या त्या 42 धावा. तो सामना 1 चेंडू 6 वरती येऊन पोहोचला होता. मॅच अजूनही ऑन. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंट मध्ये ढकलून दिलाय. फिल्डर बराचसा दूरवरतून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये कव्हर करेल. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती एक सिंगल येते. या षटकामध्ये एक चौकार जाऊन देखील आल्यात केवळ 8 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या त्या 41 धावा. मोठमोठे विक्रम खऱ्या अर्थानं या एम्स क्रिकेट ग्राउंडच्या या मैदानावरती होताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. सातत्यानं मोठमोठे रेकॉर्ड बनवण्यासाठी जाणली जाणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम आयोजित स्वयंभू श्री रामेश्वर करंडक हुकुम ही स्पर्धा आहे मित्रांनो. 10 चेंडूवरती या स्पर्धेमध्ये 50 धावा पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नितीन बाप्पू हगवणे यांच्या नावावरती आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार खेळण्याचा विक्रम मिलिंद सनस यांच्या नावावरती आहेत. निश्चितच कित्येक मोठमोठे विक्रम या मैदानावरती केले गेलेत. सातत्यानं मोठमोठे विक्रम होण्यासाठी जाणलं जाणारं हे मैदान आहे. निश्चितच याच मैदानावरती सातत्यानं सराव करणारे खास करून हे दोन्ही संघ मित्रांनो सायंकाळ सत्रामध्ये रात्री सत्रामध्ये याच मैदानावरतीच ते सराव करत असतात. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कुठला खेळाडू तो केलेला सराव आज आठवेल, कुठला खेळाडू विजयी पताका मिळवेल. शेवटचे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. सरपंच उमेशजी आंग्रे या मान्यवरांच्या माध्यमातून सागर आंग्रेसाठी पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. सागर आंग्रेने हा सामना बुगाव संघाला जिंकून दिला तर निश्चितच तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस सागर आंग्रेसाठी असणार आहे. जो मैदानामध्ये 12 चेंडू 41, यश पवळेचे 6 चेंडू. या मॅचचे निर्णायक चेंडू सागर धावेला नकार कळवत होता. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? हो चांगलं कामकाज अनिकेतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाचा कॅप्टन अनिकेत पवळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. कुठल्याही प्रकारे त्यांनी चेंडू फेकण्याची घाई केली नाही. मॅच खरं तर अतिशय क्लोज मुवमेंटला आलेली आहे. मॅच अतिशय निर्णायक स्थितीमध्ये आहे. या ठिकाणी एकही चुकी जी निश्चितच तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाणारी असेल. त्यामुळे निश्चितच मैदानामध्ये एक सिंगल आलीत. शेवटचे 11 चेंडू 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. संदीपजी करंजावणे यांचं शुभागमन मनापासून स्वागत आहे. 11 चेंडू 40 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बेगीटचा प्रयत्न योगेश शेळगेच्या बॅट मधून. चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून फिल्डर चेंडूला कव्हर करेल, चेंडू फेकेल तोपर्यंत मिळते केवळ एक सिंगल धाव. अगदीच आपण पाहतोय फ्लड लाईटचे दिवे खऱ्या अर्थानं पेटले गेलेत. मैदानावरती कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. अंधार होतोय. निश्चितच फ्लड लाईटचे लाईट्स आपल्याला चोबाजूने पाहायला मिळत आहेत. हे मोठं यश खऱ्या अर्थानं आयोजकांचा पण म्हणून ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती नेण्यासाठी आयोजक कमिटीचा हा अथक प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. रफलकावरती एक वाढ. 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. 10 चेंडू 38 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच थोडेसे फेरबदल
सागर आंग्रेसाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा जर आढावा आपण घेतला तर निश्चितच ऑन साईडला तगडे ताकदवर 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 2 फिल्डर जे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस सागर आंग्रेच्या बॅटमधून चेंडू परफेक्ट मिडल, वाघाची दहाड, फोडतोय पहाड, चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचे यश पवळेच्या ओव्हरचे हे 3 चेंडू हे अतिशय निर्णायक चेंडू असणार आहेत. 9 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सागर आंग्रेच्या बॅटमधून 12 चेंडूवरती 23 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. यस, चेंडू दिला जाईल, थोडीशी प्रतीक्षा करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक, बनवायच्या त्या 32 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटनं फटका खेळला. जंगॉनचा फिल्डर चेंडू पर्यंत आलाय. रनआउटचा चान्स. फेकी जरूर आलीत. कलेक्शन मध्ये थोडंसं त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळेल आणि एका धावेचं रूपांतर होईल 2 धाव्यांमध्ये. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा फलक पुढे जातोय. 46 धावा ज्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अखेरचे 8 चेंडू शिल्लक, बनवायच्या त्या 30 धावा. 8 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय कुठल्याही स्वरूपाची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल. शेवटचे 7 चेंडू 30 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावा. हा चेंडू या सामन्याचा निर्णायक चेंडू असेल. 7 चेंडू 30 धावा. गोलंदाज यश पवळे की फलंदाज सागर आंग्रे. यावेळेस सागर आंग्रेच्या बॅटमधून एक ताकदवर फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 52 धावा. या षटकाराने पुन्हा एकदा भोगाव संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. शेवटचे 6 चेंडू 24 धावांची गरज. ₹5,000 बक्षीस आहे. रक्कम वाढली आहे कारण सामना त्या मुवमेंटला आहे. त्या क्रुशियल मुवमेंट मध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे त्याचप्रमाणे सन्माननीय कुलदादा भरतवंशी सरपंच यांच्या माध्यमातून देखील ₹5,000 बक्षीस. सागर आंग्रेच्या या खेळीसाठी सरपंच उमेशजी आंग्रे या मान्यवरांच्या माध्यमातून या खेळीसाठी ₹1,000 बक्षीस दिले गेले. बक्षीस अनाऊन्स केलं होतं मॅच जिंकून देण्यासाठी, परंतु चांगला खेळ साकारलाय त्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले गेलेत. मनापासून आभार. 6 चेंडू 24 धावांची गरज. अमित उर्फ नंदूभाऊ गोळे. रनआउटचा चान्स. पायसे मैदानाच्या आतमध्ये काय होणार. ओ हो, इथे पुन्हा एकदा अमित उर्फ नंदूभाऊ गोळे दोन्ही बाजूला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच स्टंप हिट केलेत. पाहूया प्रथमतः स्ट्रायकर एंडला तिसरे पंच चेक करतील. जर त्या ठिकाणी बॅटर सेफ असेल तर नॉन स्ट्रायकर एंडला निश्चितच मैदानामध्ये विकेट अजय सरांनी घोषित केलेला आहे. पाहूया स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद आहे की सेफ आहे आणि कुठला फलंदाज बाद असेल हे देखील महत्त्वाची बाब आहे. पाहूया मैदानामध्ये तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
स्ट्रायकर एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद नसणार आहे, अर्थात नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आउट. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश बाद होत आहेत. नवीन फलंदाज विकास तोंडे मैदानामध्ये दाखल होतील. स्ट्रायकर एंडला सागर आंग्रे. 5 चेंडू 24 धाव्यांची गरज. अंतिम षटक. डेथ ओव्हर मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज ॲडव्होकेट अमित उर्फ नंदभाऊ गोळे गोलंदाजीच्या मार्कवर तयार. यावेळेस उजव्या बाहेर टाकलेला बॉल त्याला उडवला हवेत. सागर अंग्रेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बनवायच्या त्या 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावा. चेंडू आतमध्ये द्या. 4 चेंडू 18 धाव्यांची गरज. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. झाले गेले विसर, अश्रुरावर मुठावळ, ध्येयावरती ठेव नजर. अजून एक तू प्रयत्न कर, अजून एक तू प्रयत्न कर. शेवटचे 4 चेंडू 18 धाव्यांची गरज. या 4 चेंडूपैकी बॅटरला कमीत कमी 3 षटकार खेळावे लागतील, परंतु गोलंदाजाला कमीत कमी इथे डॉट बॉल गरजेचे आहेत. 2 डॉट बॉल जे अतिशय गरजेचे. 4 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच थोडासा अंधार आहे, फ्लड लाईटचा उजेड जरूर आहे. शेवटचे 4 चेंडू 18. क्रुशल मुमेंटला सामना आलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जणाची नजर मैदानावरती रोखून आहे. कुठला संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल. मैदानावरती गर्दी जर पाहता निश्चितच पुन्हा एकदा या मैदानाला फायनलचं स्वरूप आल्यासारखं पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये देखील मित्रांनो आपण पाहिलं क्वार्टर फायनलच्या सामन्याला मोठी गर्दी होती आणि तशाच प्रकारचा तो सामना देखील रंगला होता. 4 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना मैदानामध्ये अमित गोळे गोलंदाज तयार होत आहेत. 4 चेंडू 18 धावा. एका चेंडूवरती क्रिकेटच्या खेळाचं समीकरण बदलत असतं. अमित तयार. पुन्हा एकदा यावेळेसचा फटका मात्र मैदानामध्ये तितकासा प्रॉपर एक्झिक्यूट झाला नाही. सिंगल येते. स्ट्रायकर एंडला थ्रो, रन आउटचा चान्स. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळतील 2 धावा. नागेश राठोड फिल्डर होता. निश्चितच त्याचा इंटेंट सही होता, इंटेंट त्याचा चांगला होता. सागर आंग्रे जर निश्चितच या मुवमेंटला बाद झाला तर मैदानाच्या आतमध्ये होत त्याचं 9थं भुगाव संघासाठी होईल. त्यामुळे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला थ्रो केला गेला. फलंदाज बचावले गेलेत. 2 धावा मिळतील. 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 3 चेंडू 16. क्या होगा, क्या होने वाला है. दाने दाने पे लिखा है खाने वाले के नाम. देखते हैं आज की शाम होगी किसके नाम. यावेळेस रिव्हर्स रिव्हर्स रिव्हर्सचा फटका. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बनवायच्या त्या 12 धावा. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. मॅच अजूनही ऑन. बसलेला प्रेक्षक वर्ग उठून उभा राहिलाय. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्ट्रायकर एंडला सागर 18 चेंडू खेळलेत. 43 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूने विकास एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. 2 चेंडू आणि 12 धावा. विकास जरूर चेंडू खेळलेले नाहीयेत, परंतु धाव त्या ठिकाणी घेण्यामध्ये ते निश्चितच योगदान देत आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 12. गोलंदाज तयार.
यावेळेस सागर आंग्रेच्या बॅट मधून चेंडू मात्र उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आणि या चेंडूवरती मिळतील त्या चेंडू खऱ्या अर्थानं दिसेनासा झाला होता फिल्डरला. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. अखेरचा एक चेंडू शिल्लक, 10 धाव्यांची गरज. ज्यावेळेस चेंडू बॅटला कनेक्ट झाला त्यावेळी निश्चितच असं वाटलं की मैदानामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, परंतु मैदानामध्ये फिल्डरला देखील चेंडू दिसला नाही, प्रेक्षकांना देखील थोडा वेळ चेंडू दिसला नाही. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येत आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 10 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सागरच्या बॅट मधून चेंडू गेलाय लॉंग ऑफला. कुठली धाव चेंडूवरती नसेल आणि या सामन्यामध्ये बाजी मारले पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. मैदानाच्या आतमध्ये या संघाने सामना जिंकलाय आणि निश्चितच तुम्ही भुकुम गावाकडे नजर फिरवा, फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. पिरंगुट संघाने बाजी मारली आहे, मोठा जल्लोष जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ पिरंगुट संघ. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. धन्यवाद.